उज्जैनमध्ये एक असं मंदिर आहे जिथे देवाला अक्षरशः दारू चढवली जाते. होय, या मंदिराचं नाव आहे कालभैरव. काल कर्म क्लेश भस्म जोगी जेव्हा ब्रिटिश भारतात होते तेव्हा त्यांनाही हा प्रकार खूपच विचित्र वाटला. त्यांनी तपास करण्यासाठी मूर्तीच्या आसपास खोदकाम केले, पण आजपर्यंत दारू कुठे जाते याचा कोणताही गुप्त मार्ग सापडला नाहीये. कालभैरव हे शिवा म्हणजेच महादेवांचे सर्वात उग्र आणि रौद्र रूप मानले जाते. उज्जैनमध्ये त्यांना संपूर्ण शहराचे रक्षक, उज्जैनचे कोतवाल मानले जाते. पूर्वी उज्जैनमध्ये तांत्रिक साधना आणि अघोरी साधूंची परंपरा खूप प्रचलित होती. त्या साधनेत देवाला पंचमकार, मद्य, मांस इत्यादी अर्पण करण्याची प्रथा होती. त्यातूनच कालभैरवाला दारू अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली असे मानले जाते. मंदिरात आजही पुजारी देवाच्या मुखाजवळ दारूचा कटोरा धरतात आणि काही क्षणात ती हळूहळू गायब होते. हा प्रकार पाहून अनेकांना अंगावर शहारे येतात. पण या मंदिराशी जोडलेली एक भयानक श्रद्धा देखील आहे. असे म्हणतात, जर तुम्ही देवाला अर्पण केलेला प्रसाद परत घरी घेऊन गेला तर तुम्ही घरी एकटे पोहोचत नाही. स्वतः कालभैरव तुमच्या मागे येतात. रात्रीच्या गडद शांततेत अचानक झोपेतून जाग येते. घरात काहीतरी अनोळखी उपस्थिती जाणवते आणि लोक सांगतात की त्यावेळी कालभैरव त्यांच्या उग्र रूपाची अनुभूती देतात. म्हणूनच आजही या मंदिरातून कोणीही प्रसाद घरी परत आणत नाही. बाय द वे, तुम्ही उज्जैनमध्ये गेला आहात का आणि कालभैरवचं दर्शन केलं आहे की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग पाहण्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करायला मात्र विसरू नका.